सो हाय गाईज, आम्ही आता चाललो आहे पुण्याला मावशीकडं. सो आम्ही आता निघलो आहे घरशी आणि चाललो आहे आम्ही. आणि परी बघा कशी आम्हाला बघते. लगेच पोचलो आम्ही मोपाऱ्यान पिल्लेशाळेच्या इथं. आम्हाला मामा घ्यावायला येणार होता आमचा. आणि चला जाम टाईम झाला होता आणि आम्ही पोचलो आता ट्रेनमध्ये बसून पुण्याला पोचलो ना. डायरेक्ट गेलो मेट्रो स्टेशनला आणि प्रांजली दिदी तर तिकीट काढते आमचा. माझ्या घरात 2-2 बॅग दिलेला लय बेकारायला झालती माझी गाईज. काय भारी मेट्रो स्टेशन आहे या पुण्याचा, शपथ भारी, जाम आवडला आम्हाला. तुम्ही पण एकदा या इथं. आणि आम्ही आता मेट्रोची वेटिंग करतोय. कौशी थांबलोय, मेट्रो याय पण नाही. आणि आता फायनली मेट्रो आले आमची आणि आम्ही आता बसू मेट्रोमध्ये बसलो ना. रास गर्दी होती गाईज. आम्हाला दोघींना पण बसायला जागा नाही वाटली. आत्ता काय खाली झाले. आता आम्ही आता रामवाडीला उतरलो आणि इथं स्कॅन करून चाललो आहे पुरं. थांबा दाखवते, थांबा. बघा मी आता स्कॅन केला आणि आम्ही आता जाऊ डायरेक्ट मावशीच्या घरा जाऊ आता. आणि मग भेटतो तुम्हाला. आम्ही आता ओला बुक केलं आहे. ओला अजून येई नाही. तर खावायला गेलेलो तिथं पण खावायला नव्हता, संपलेला सगळा. आणि ओला आले फायनली. आम्ही ओलामध्ये बसून चाललो आहे. रिक्षा आहे ते आम्ही ओला बोलतो त्याला. आणि दोघी पण बसलो आहे रिक्षा. कंटाळा आलेला नसतं. पोचलो मावशीचे घर आमच्या. वाजलं बघा 3. आम्ही 3 तासांनी पोचलो पण पुण्याला. लगेच मावशीने शिरा आणि चहा दिला. लगेच हिने मॅगी केलेली आणि आता मावशीच्या सोबत कसलं झुमकं ते आणि बघलं आणि निघलो आम्ही वडपूजाला जावाला मावशीच्या पाठी. हिने घेतलेलं दूध आता आणि आम्ही तिघी चाललो आहे. तिथं गेलो तर रास गर्दी होती. वडाच्या झाडाच्या इथं बायकाच नसत्या. एवढे मोठे शहराने एवढूसा झाड त्या वाडाचा गाईच. आणि इथं गेलेलं महादेवांचे मंदिर आणि तिथंच देऊळ होतं तिथं. आणि लगेच जाता घेतलेली लस्सी आलो ना. मावशीने आमच्या मामाला वाण दिला आणि आम्ही लगेच संध्याकाळी गेलो इथं शॉपिंगला. मामा आमचा जरा बाहेर चालला. इथं बघू शकता किती भारी फ्रेम आहेत. आणि 3 माणसं काय माहिती काला मांडूला होतं. आम्हाला बोलवं होतं. ते बोलतं या आमच्याकडे. आमचं सामान घेतलं ना. गेलो खावायला गेलो ना. तर एकाला पानपुरी नाही. इथं कोणच्या हड्ड्या लावलेल्या काय माहिती. तर पानपुरी खाल्ली ना. घरी आणलेला उत्तप्पा खावाला आणि रातचा इथलेला मावशीने जेवण बनवला. एक भात करवती जाम. नाही तर आमच्या मावशीने पापलेटात आलेले आमच्या आरच्या मावशीला मिस केला म्हणून आम्ही आता त्याजून घेता होतीला. आता बघा आमची मावशी. आम्ही कर्जतला पण होतो ना. आम्ही ब्लॉग लावलेला आमच्या गावांचा आणि मिस तिथं बघा कशी नाचते यारवानी. आणि या ब्लॉगला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. बाय गाईज, भेटू नवीन ब्लॉग.